आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ते निवांत बसतात तेव्हा खालील सगळं बाहेर काढतात, त्याचं रवंथ करतात. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला रवंथ करता आलं पाहिजे. काय ऐकलंय हे महत्वाचं नाही, आपल्याला पचलंय किती हे महत्वाचं आहे. वाचा वाचा, हे ऐकलं ते ऐकलं ते ऐकलं ते ऐकलं, मुक्ताईनगरच्या महाराजांचं ऐकलं, गंगाखेडच्या महाराजांचं ऐकलं, अजून कोणत्या महाराजांचं ऐकलं, किती ऐकलं, कुणाचं ऐकलं हे महत्वाचं नाही, तुम्हाला पचलं किती हे महत्वाचं आहे. आणि ते ऐकलेलं पुन्हा रवंथ करणं म्हणजे आपल्या परमार्थामध्ये त्याला शब्द आहे ध्यान करणं. काय म्हणतात त्याला? ध्यान. आता खूप ऐकून घ्यायचं आणि एकांतामध्ये जाऊन संश्रुतम समाधिबोधम महावाक्येन प्रतिष्ठित ध्यानम निरंतरम निगर्वहरणम नित्यं नारायणं स्मरे. सत्य काय? आपल्याला त्याच्यातून काय घेता येईल, कशी दिशा आपल्याला कशी मिळेल हे महत्वाचं आहे. एकांतामध्ये असं तात्पर्य असतं ना, पूर्वी एखादा शाळेमध्ये एखादा पाठ असायचा आणि त्याच्या खाली तात्पर्य असायचं नाही का, त्याला धडा असायचा ना आपल्याला, आणि त्या धड्याचं तात्पर्य असायचं खाली. तसं सत्संगाचं तात्पर्य काय, आपण जे ऐकलंय त्याचं तात्पर्य काय. जसं दुधाचं सार तूप आहे, तसं सत्संगाचं सुद्धा सार काढता आलं पाहिजे. सत्संगाचं सारच आहे सत्यपणा. याच्यातून काय घेता येईल आपल्याला? एकांतामध्ये जा, बसा आणि थोडस मनाला विचारा की मना, तू जे वागतोयस ते खरं आहे का, तू जे करतोयस ते खरं आहे का. अहो, सत्संग म्हणजे आरसा आहे. जसं आपल्या घरामध्ये आरसा असतो ना, कुठं काय वाकडं गेले गंध वगैरे ते सरळ करण्यासाठी आरसा असतो, तशी आपली बिघडलेली जिंदगी सुधारण्यासाठी सत्संग असतो. हे ऐकायचं आणि आपलं वागणं कसं आहे हे ऐकून पाहायचं, आणि आपलं चुकीचं असेल तर ते सोडून द्यायचं आणि याच्यातलं ऐकून तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. आरशामध्ये प्रतिबिंब नाही, फक्त पाहून सुधारायचे, तसे ऐकून सुधारायचे. पण आपली अवस्थाच अशी असते की आपण कितीतरी जन्मापासून श्रवण करतो, पण आपल्यामध्ये काही बदलच जाणवत नाही. जैसे ते वैसे. ते रस्त्यावर दगड रोवलेले असतात बघा, 50 वेळा चांदवडला जाऊन आला तरी दगड तिथंच असतो. चांदवड 4 किलोमीटर, चांदवड 4 किलोमीटर. मागच्या वर्षी आलो तेव्हा तिथंच होता, या वर्षी आलो तेव्हा तिथंच आहे, पुढच्या वर्षी येणार आहे तेव्हा. एखाद्या रस्ता मोठा झाला तर उपटून बाजूला रोवतील, पण जागा बदलणार नाही. जिथून 4 किलोमीटर होतं तिथंच त्याला थांबावं लागतं. आणि तो जर 3 किलोमीटरला जाऊन राहिला आणि त्याच्यावर 4 किलोमीटर लिहिलं तर लोक त्या लिहिणाऱ्याला दोष ठेवतील ना. तसं तिथंच न शांतम न समाधानम न दानम न गुरुसेवा न महावाक्य न काहीच नाही. शांतता नाही, समाधानता नाही, स्थिरता नाही, गुरुवचनावर विश्वास नाही, कुठल्या प्रकारची कोणतीही भूमिका नाही आपल्याजवळ. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुधारणा करा. आणि सुधारणा करत असताना सगळ्यात महत्वाचं हे भागवतकार सांगतात, नस्तुवितम न निंदेत कुर्वत साध्व साधुवा वदतो गुणदोषाभ्याम वर्जितम समदृंग मुनी. एखाद्याने स्तुती केली, न स्तवितो न निंदेत कुर्वत साध्व साधू, असं व्हा. आणि आपलं मन इतकं हळवं होऊन गेलेलं असतं, आपण परमार्थ करतो, एक तर तो गळी उतरत नाही
आणि एखाद्याने स्तुती केली की फार प्रसन्न वाटतं, आणि एखाद्याने निंदा केली की लगेच नाराज होतो. बघा विषय कसा आहे. पण जे खरे महात्मे असतात ना, त्या महात्म्याला कुणी निंदा केली तरी काही वाटत नाही, आणि स्तुती केली तरी. एखाद्याने हार गळ्यात आणला गुलाबाचा, एखाद्या क्विंटलचा, तरी त्याचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. आणि एखाद्याने त्याचा अपमान केला तरी त्याचा चेहरा बारीक होत नाही. कारण ते इतके परिपक्व झालेले असतात की त्यांनी ठरवून टाकलेलं असतं, स्तुल्य निंदा स्तुतिर्मौनो संतुष्टो येन केनचित. काय व्हायचंय ते हो, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजागरी, मज ही नाही ती नाही. आणि कशाचीच अपेक्षा करत नाही. आपल्याला अपेक्षा असते की मला लोकांनी मानलं पाहिजे. हे आपल्या साधुत्वाचे लक्षण नाहीत बरं का, लक्षात ठेवा. काही काही लोकांची तर अशी भूमिका असते की लोकांनी माझ्याच मताने चाललं पाहिजे. महाराज, कोणी पाणी जरी प्यायचं झालं तरी विचारलं पाहिजे, नाना मी पाणी पिऊ का? मग मी जर म्हटलं ना पिऊ नको. म्हणजे काही काही लोकांनी आपल्या त्या सानिध्यामध्ये येणाऱ्या लोकांना इतकं सासरवासात ठेवलेलं असतं की याला वाटतं जगात मीच मुक्त आहे. खरा मुक्त कोणाला कोणता सासरवास करीत नाही. खरा मुक्त कोणावर प्रतिबंध लादित नाही. खरा मुक्त कोणाला काहीतरी करावंच लागेल असं समजावून सांगतो, पण तुम्हाला करायलाच पाहिजे असं हट्ट धरीत नाही. त्याला माहित आहे ज्याच्या प्रारब्धात आहे तो घेणार आहे, ज्याच्या प्रारब्धात नाही तो घेणार. अहो ज्याला भूक लागलेली आहे त्याला जेवायला बस म्हणायची गरजच नाही. पंगत पोकारल्याबरोबर तर बसतो. हॅलो, आता आरती झाल्याबरोबर उद्या संध्याकाळी 9 वाजता, म्हणजे आजचं नाही उद्याचं सांगा ना. आता आरती झाल्याबरोबर आलेल्या भाविक भक्तांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असं पोकारलं. इकडे घाली लोटांगण म्हणलं की तो बसायची तयारी करतो. कोण? ज्याला भूक आहे तो. आणि ज्याला भूकच नाही त्याला जर आपण म्हणलं प्रसाद घेऊन जा, अहो मला शुगर आहे, अहो मला बीपी आहे, अहो पाहुण्याच्या घरी धोंडा होता, अहो पाहुण्यानी मला जास्त खाल्लं, अहो मला हे बाहेरचं चालत नाही. कोण म्हणतं? ज्याच्या मनात भूक नाही ती कारण सांगतो. तसं ज्याला उद्धाराची अपेक्षा आहे तो सहज जरी एखादा शब्द दूर बाजूला बसून जरी ऐकला तरी तो हृदयामध्ये घेतो आणि जातो. आणि ज्याला उद्धाराची अपेक्षाच नाही तो मात्र आपल्या जीवनामध्ये काय घ्यायला पाहिजे त्याचा विचार न करता निघून जातो. आणि असाधू जो असतो तो जगतावर आपली सत्ता लादण्याचा प्रकार करीत असतो, आणि महात्मा मात्र जगताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करत असतो. कधी सांभाळणं तुम्हाला हे करायलाच पाहिजे असं सांगितलंय का? हा, एकादशी धरायलाच पाहिजे असा आग्रह करतील, कीर्तनाला यायलाच पाहिजे असा आग्रह करतील, पण शेवटी तुमचं स्वातंत्र्य. एखाद्या वेळा तुम्ही नाही गेलात, 2-3 दिवस सत्संग होता, एखाद्याला कामानी नाही येणं झालं तर आमच्यासारखा अज्ञानी मनुष्य काय विचार करेल की अरे हा 3 दिवस झाले सत्संगाला माझ्या आला नव्हता आणि आज आला, म्हणजे याचं माझ्यावर प्रेम नाही असा अज्ञानी मनुष्य मनात ग्राह्य धरतो. आणि महात्मा काय म्हणतो, अरे कामधंद्याची दिवस आहेत, प्रापंचिक माणसं आहेत, त्यांना वेळ मिळाला नसेल, पण 4थ्या दिवशी का होईना पण सत्संगाला आला ना तो माझा आहे असं म्हणेल. आणि अज्ञानी मनुष्य असा विचार करेल की हा 3 दिवस आला नव्हता म्हणजे याचा या सप्ताहाला विरोधच आहे. अज्ञानी माणसं तसाच अंदाज काढतात, फलाना नव्हता 3 दिवस म्हणजे त्याला आपलं मान्य नाही, असं अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण जे उच्च कोटीला पोहोचलेले महात्मे आहेत ना ते जगात कुणाला दोष देतच नाहीत, उलट परिस्थिती समजावून घेतात. आणि त्यांचं जीवन असं झालं असतं, कुणाची स्तुती नाही करायची, कुणाची निंदा करायची नाही, कुणाला चांगलं म्हणायचं नाही, कुणाला वाईट म्हणायचं नाही, कोण कसा आहे याचा काही विचार करायचा नाही. काही काही माणसं आमच्यासारख्याच्या जवळ येऊन सुद्धा गावगाड्यात काय चाललंय ते सगळं सांगतात महाराज. त्यांचं अज्ञान असतं ते. पण जरी एखादा मनुष्य सांगू लागला, अरे गाव तुमचं आहे, तुम्ही त्या गावचे आहात, 2 गोष्टी इकडे तिकडे होत असतात, जरी झाल्या तरी हृदयात ठेवा, वक्त्यापर्यंत आणून सोडू नका.
आता आम्ही ऐकत नाही, त्याच्यामुळे आमच्याजवळ कोणी सांगत नाही. पण एखादा जर कच्चा महात्मा असला तर लोक सगळं सांगतात आणि त्याच्या मनात द्वेष भरून देतात. तुमच्या भागवताला याचा विरोध होता बरं का. हा तुम्हाला वाईट म्हणायचा बरं का, हा तुम्हाला काही म्हणायचा बरं का. हे अज्ञानी माणसं भरवतात आणि अज्ञानाच्या संगतीमध्ये आपलीही बुद्धी अज्ञानी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून एक तर बसत असताना चांगल्याच्या जवळ बसा, सद्विचाराच्या जवळ बसा, परिपक्व माणसाच्या जवळ बसा. आणि नाहीच कोणा जर बसायला जमलं तर एकटं बसा. एकटं बसा म्हणजे तिथं गुणदोष तरी अंगाला येणार नाहीत ना, तिथं तुमचाच विचार. आणि बऱ्याच वेळेला संदेह निर्माण करायला कारण समाज ठरत असतो. म्हणून आपल्या अंतःकरणाची परिगल्भता साध्यंत स्थितीमध्ये ठेवण्यासाठी एवढं लक्षात ठेवा, नस्तुवितम न निंदेत. कोणाच्या स्तुतीतही वेळ घालू नका आणि कोणाच्या निंदेतही वेळ घालू नका. ज्ञानोबरायांच्या फार गोड ओव्या आहेत बघा, तुम्हाला आठवत असतील तर सांगतो. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो, हे सगळं ऐकत असताना अनपेक्षा सगळं बघा. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय सांगतात, झाडाचं उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबरायांनी, ऊसाचं उदाहरण दिलेलं आहे, गाईचं उदाहरण दिलेलं आहे, नदीचं उदाहरण दिलेलं आहे, डोंगराचं उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबरायांनी. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो. ते आपले हे असतात ना पर्वत डोंगर, एखाद्याने पूजा केली काही म्हणत नाही, एखादा ट्रेकिंगला वर चढला तरी तो काही म्हणत नाही. इकडून वारा आदळला तरी नाराज होत नाही, इकडून वारा आदळला तरी नाराज होत नाही, पाऊस पडला तरी नाराज होत नाही, ऊन पडलं तरी नाराज होत नाही. कोण? पर्वत. असं कधी म्हणलंय का खूप पाऊस सुरू आहे मला लॉन्सला राहू द्या 5 दिवस म्हणून? काही नाही. सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो. तसं साधूचं जीवन. हे उद्धवा फार 3रा अध्याय गोड आहे, फक्त 3रा सुरू आहे बरं का. हे उद्धवा तसं साधूनी बनलं पाहिजे रे. काय होतं, अपरिपक्व साधूच जगात भरपूर झाले असल्यामुळं निष्ठावंत साधक तयार होईल कसा? जी जमीनच चांगली नाही त्या जमिनीमध्ये पीक येईल कसं? जो महात्माच योग्यतेचा नाही त्या अयोग्य महात्म्याच्या सानिध्यामध्ये खरा साधक निर्माण होईल कसा? अहो परिसच नाही तर लोखंड सोनं होईल कसं? हे लोखंड आहे कशाला तरी लावलं कसं होईल? नाही होत. पण साधू विभो जनाः द्वेषितम सर्व भाव. काय गोड श्लोक आहेत एका पाठोपाठी एक महाराज. न निंद्यम कल्प विवर्जितः. पुन्हा साधूकडे सामर्थ्य जर परिपक्व जर महात्मा असला महाराज, परीस जर खरा असला, कितीही गजलेलं लोखंड असू द्या ते सोनं होतं. तसं महात्मा जर ओरिजिनल असला ना, किती नालायक मनुष्य संगतीत येऊ द्या तो साधू झाल्याशिवाय राहत नाही. बरीचशी उदाहरणं पाहायला सापडतात. वाल्या कोळ्याचं उदाहरण घ्या, गावबाचं उदाहरण घ्या. जसं एक चंदनाचं झाड असतं म्हणतात नातराय. आता मलयागिरीच्या डोंगरावर चंदनाची झाडं काही अनंत नव्हते, एकच झाड होतं चंदनाचं. ते भावार्थ रामायणामध्ये कोवी आलेली आहे, नाथांचीच आहे, फार गोड आहे. एका वनस्पतीचा बडिवार अवघा चंदनची केला डोंगर. बहकतसे चौफेर श्वास थोर आवरेण. एक झाड असतं एक, पण ते एक झाड
त्या डोंगरावर असणाऱ्या प्रत्येक झाडाला चंदन करतं, तसं श्यामभाऊ सारखा एक महात्मा आला की लाखो साधक तयार होतातच. महाराज लक्षात ठेवा, एक साधक. अहो बऱ्याचशा साधू पुरुषाला घरातल्या बायकोला हरिपाठ पाठ नसतो त्याच्या. हे लोकांना सांगतो हरिपाठ पाठ करा, 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 आणि त्याच्या बायकोला पाठ असतं आणि से उसकी अवस्था कशी का. ओरिजिनल चंदन सगळ्या जंगलाला चंदनच करतो, तसा ओरिजिनल महात्मा जगात कितीही घेऊन चालायचा, ओझे वागवायचा, दिनदुबळ्यांना घेऊन चालायचा. साधू पुरुषामुळे प्राप्त झालेली किंमत कधीही कमी होऊ शकत नाही, आणि पद प्रतिष्ठेने मिळालेला मोठेपणा कधी टिकत नाही. खूप माणसं असतात राजकारणामध्ये, हे त्यांना कोणी विचारत नाही, पण एखाद्या वेळा आमच्या विलासता त्यासारखा एखादा मनुष्य रस्त्याने चाललेला आहे, तर मला वाटत नाही की कोणता कीर्तनकार जय हरी घातल्याशिवाय जाईल म्हणून. आता मोठे मोठे मंत्री असतात, कोण पाहतं त्यांच्याकडे. माझ्याकडे एक जण आला होता, आता कॅमेरालाही व सांगत नाही, मंत्री आला कीर्तनाला, मंत्री. आणि मंत्री आल्यावर त्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली की फलाने फलाने साहेब आलेले आहेत, आणि शेवटी त्यांच्याबद्दल 2 मिनिटं बोला. कोणाबद्दल? साहेबाबद्दल. आता मी सहजासहजी कोणाला दुखवत नाही, आणि मग बीपी वाढल्यावर कोणाला ऐकत बी नाही. तुम्हाला काही छोटे मोठे अनुभव येतही असतात नाही का. तसं आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता काही लोक येतात, काही अज्ञानी असतात, बिचाऱ्यांनी चिठ्ठी आणून दिली, सांगायचं आहे की नाही आपण. त्याला मी सांगितलं ठीक आहे राव दे, ठेवली समोर. तो साहेब आलाय, बसलाय, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, पण कीर्तनवाला बुवा काही नावच घेईना त्याचं. त्याच्या कार्यकर्त्यांना मिरची लागायला सुरुवात झाली. मला त्या कार्यकर्त्यांना की मग एक जण पुन्हा चिठ्ठी लिहून दिली, फलाणे साहेब पुढे बसलेले आहेत. मग मात्र बीपी वाढला, आणि मला त्याला म्हणावं लागलं, साहेब तुझा आहे, कीर्तन माझं आहे, अभंग तुको भरायचा आहे. आणि मग 2-4 गोष्टी काहीतरी मुखाच्या द्वारा आपल्या आवेशातून बाहेर पडतातच, पण टाळल्या मी बोलताना. पण शेवटी त्याला सांगितलं की बा, तो जर साहेब कुठं वारीमध्ये दिसला असता, त्यांनी जर परमार्थामध्ये काही कार्य केलं असतं, तो जर कुठं कथा कीर्तनात येऊन बसला असता, तर त्याची मला ओळख झाली असती. ज्याचा सत्संगाचा संबंधच नाही, आणि तू जर त्याला मोठेपणानं 4 शब्द बोला म्हणशील, तर मी काय बोलू त्याच्याबद्दल. हा, हे मी एखादा म्हणला विलासता त्याबद्दल बोलतो, एखादा म्हणला आता देवीदास आप्पाबद्दल बोलतो. असतील ती राजकारण त्यांचा विषय असेल, पण आता काही धार्मिक कार्यामध्ये प्रवृत्त झाल्यामुळं बोलण्यापुरतं भांडवल आहे ना माझ्याजवळ, पसाबर का होईना. पण एखादा म्हणला अमुक माणसाबद्दल, आता ज्याचा माझा परिचयच नाही, ज्याचा माझा काही संबंधच नाही, त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ आहे का. आणि अर्थ उरतही नाही, ज्याची सेवा नाही त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ उरतही नाही. महाराज पदाने मिळालेला मोठेपणा मोठ्या माणसांच्या जवळ टिकत नसतो, कारण मोठी माणसं पदाला तुच्छ मानित असतात. ब्रह्मादिक पदे, अरे जिथं ब्रह्मदेवाला किंमत नाही, तो यावर्षी मला एकाचा फोन आला, नाना तुम्हाला अमुक अमुक पुरस्कार द्यायचा आहे म्हणून, आणि आमची इच्छा आहे. पत्र आलं, मोबाईलवर मेसेज आला की अमुक अमुक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आमची एक शाखा आहे, आम्ही दरवर्षी एका माणसाला पुरस्कार देत असतो, आणि यावर्षी आमची इच्छा आहे की तुम्हाला पुरस्कार द्यायचा, 51,000 रुपये रोख त्या पुरस्काराचं स्वरूप आहे बरं का, आणि तो तुम्हाला द्यावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुमच्या मोठ्या महाराजाचा फोन आला, नाशिक जिल्ह्यातल्या, मला नाशिक जिल्ह्यातल्याच महाराजांचा फोन आला. तेच पुरस्कार देतात पंढरपुरामध्ये दरवर्षी, तर आमची इच्छा आहे की तुमचा. मी त्यांना सांगितलं तुम्ही पुरस्कार द्याल, पण त्या पुरस्काराच्या योग्यतेचं माझं कार्यच नाही ना. मी कुठे अजून फुकट कीर्तन एकही केलेलं नाही.
पुरस्काराची योग्यता आहे कुणाला? ज्याची निष्काम सेवा आहे त्याला. इथं काय आमचं सेवाच नाही म्हटलं. मी त्यांना परत मेसेज पाठवला की तुमची निवड चुकलेली आहे, तुम्ही आजही त्यांना जाऊन विचारू शकता. मी त्यांना परत मेसेज पाठवला की तुमची निवड चुकलेली आहे. पुरस्कार घेण्या एवढा मी मोठा नाही, माझी तेवढी संप्रदाय सेवा नाही, मी निष्काम सेवा काही संप्रदायात केलेली नाही. एखादा योग्य अधिकारी बघा त्याला तो पुरस्कार सुपूर्द करा. तुम्ही माझं नाव घेतलं मला पुरस्कार मिळाला. एक जण मला म्हणतो 51,000ला नाही म्हणतात का? नाही म्हणतात का? 51,000 काय करता? एखादा पुरस्कार मिळाला अहंकार वाढतो, जीवनामध्ये काहीतरी प्राप्तीची अपेक्षा निर्माण होते. सहज स्थितीमध्ये सहज वेशामध्ये जीवन जगत असताना, प्रबोधनाची भूमिका ठेवत असताना साधूच्या संगतीमध्ये जा आणि साधूच्या संगतीमध्ये मिळालेला मोठेपणा कोणी हरून घेऊ शकत नाही, हे विसरू नका. महाराजांनी वर्णन केलंय, समर्थाचे श्वान अवघे त्याशी देती मान. बऱ्याच्या घरच्या कुत्र्याला सुद्धा किंमत असते, तसं साधूच्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला किंमत मिळतेच. फक्त निवडलेला साधू योग्य असला पाहिजे, हे विसरू नका. साधू योग्य असला पाहिजे. जेवण चांगलं असलं की पित्त होतच नाही, आणि जेवणात खराबी असली की पित्त झाल्याशिवाय. दोष पोटाचा आहे का अन्नाचा? अन्नाचा आहे. तसं आपली दिव्यता शोधा, दृष्टी शोधा आणि एकच करा, न स्तवितम न निंदेत. कोणाची स्तवन करू नका, कोणाची निंदा करू नका. आणि जो करतो साध्व साधू. पुन्हा पुन्हा ऐका, मगापासून 5 वेळा सांगितलाय हा श्लोक मी तुम्हाला. न स्तवितम न निंदेत. कशातच पडत नाही खरा महात्मा. कुठं काय चाललंय घरच्या प्रपंचाकडे लक्ष नसतं. आता तो कोबर आहे बघा, असो ऐसा कोठे आठवची नाही. आमच्याकडे एक महात्मे होते, सांगतो तुम्हाला. कारभारी नावाचे वारकरी होते, पंढरपुरात फार गाजलेली त्या काळात. नागनाथ आप्पा गुरमे लिंगायतवाणी समाजाचे होते ते. आमच्या जवळ त्यांचं गाव. मला त्यांचा भाऊ पाया पडायला आला, सख्खा भाऊ, पंढरपुरामध्ये आमच्या बरोबर आला पंढरपूरला. आता त्यांच्या भावाचा सद्गुरू धुंडा महाराज त्यांच्या पाया पडत होते. जगन्नाथ अण्णा पवार त्यांना लोटांगण घालीत होते. सदानंद बुवा, पांडुरंग बुवा वैद्य, विठ्ठल बाबा घुले हे कारभाऱ्याला दंडवट घालायचे, कारभारी वारकऱ्याला. तुम्ही आजही जुन्या वारकऱ्यामध्ये जर कारभाऱ्याचं नाव काढलं ना तर ते सांगतील, अरे कारभारी म्हणजे अग्नीचं घरच महाराज. असा महात्मा, पण खूप मायाळू. आम्ही त्यांच्या सख्ख्या भावाला घेऊन तो आमच्याबरोबर दर्शनाला आल्यावर, दर्शन घेतल्यावर आम्ही गावाच्या जवळचे असल्यामुळं तिथं थोडासा आम्ही अहंकार गाजवायचा की आम्ही यांच्या गावाजवळचे आहेत, त्यांच्या गावाजवळचे आहेत. पण ज्या वेळेला त्यांचा भाऊ जवळ गेला, पाया पडला, आणि पाया पडल्यावर त्यांनी विचारलं, ते आप्पा म्हणायचे घरी, आप्पा प्रकृती बरी आहे का? त्यांनी विचारलं, मला तो आप्पा म्हणतोस, तो आहेस कोण? त्या भावाने सांगितलं, मी तुमचा भाऊ. अरे तू आहेस का? हा, मीच विसरलो रे तुला. आता ह्या गाथ्याच्या पुढे काही लक्षात राहत नाही माझ्या, हे अक्षर डोक्यात ठेवायचे असतात माझ्या. मग नाराज होऊ नको बरं का, मी तुला ओळखलंय. बरं झालं पंढरपूरला आलास. चंद्रभागेची आंघोळ केलीस का? प्रदक्षिणा केलीस का? प्रदक्षिणा कर बरं का. बरं आहे, बरं आहे, वारीला येत जाय. पाठीवरून हात फिरवला आणि दिलं पाठवून. आपला जर भाऊ भेटला तर ते तुझे पोरं बरे आहेत का? तुझ्या त्या पोरीचं कसं आहे? त्या पुतणीचं कसं आहे? पुतण्या काय करायला? अरे रे रे, तुझ्या डोक्यात एवढी घाण भरलेली असल्यावर महात्मा होशील कसा? क्या सुन रहे हैं आप? ध्यान में आ रहा है कुछ आपके? स्वत्वाचा विषय विसर, कर्तृत्वाचा विसर, देहाचा विसर, समाजाचा विसर. या साधूची शोभा आहे. स्मरण ठेवण्यात शोभा नाही. त्या सागर भाऊला वाटतही असेल, नाना प्रत्येक वेळा आल्यावर मुलं कसे काय म्हणजे आल्यावर ते लेकरं येतात ना छोटे 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 समोर, मग ते मला म्हणावं लागतं, ही मुलगी कुणाची आहे? मग ते म्हणून ही आप्पाची आहे, ही माझी आहे. त्यांच्या मनात असं वाटत असेल की खातो इथं 8-8 दिवस आणि लेकरं डोक्यात ठेवीत नाही.
लेकरं डोक्यात ठेवीत नाही, असं वाटेल त्यांच्या मनाला. पण आता काय करता, स्मृतीमध्ये जर ते राहिलं तर हे कसं राहील लक्षात. काही काही नावं फार विचार करून साठवून ठेवावे लागतात. बहुतांश गोष्टी डोक्यामध्ये बसत नाहीत. ध्यान करावं लागतं, स्मरण करावं लागतं. आपली अज्ञानी जीवाची अवस्था अशी आहे, एखादी गोष्ट लक्षात ठेवली तर ती विसरून जाते. हा आपला स्मृतिभ्रंश आहे. आणि महापुरुषाची अवस्था अशी आहे की ते सर्वस्वाला विसरलेले असतात. किती गोड प्रमाणे, सर्वस्वाची ऐशी जाती. महाराज सर्वस्व, महाराज अशी अवस्था आहे की आपली प्रकृती स्वभावता जो आहे तो सगळा विसर पडले पाहिजे. तुकोबराय म्हणतात ना की विषयी विसर पडिला. मला वाटतं काल परवा दिवशी सांगितले, मी कवनाची मज सांगा कोणी. मी कोण आहे हेच मला माहित नाही. अजून मलाच माझी ओळख झाली नाही, जगाची करून घेऊ कशाला. अजून मलाच समजलेलं नाही मी कोण आहे ते. अजून मलाच कळालेलं नाही की माझी भूमिका काय आहे ते. अजून मला या गोष्टींचं स्मरण झालेलं नाही. करू काय. सांगा मजशी कोणीतरी मी कोण आहे. नात्राय लिहितात, आत्मनिर्धारी स्वत्व विसरून कुसरी ब्रह्मानंदे पावला. कोण आहे मी. उद्धवा यदुराजाला उपदेश करतात अवधूत की तू कोण आहेस. तुला असं वाटत असेल मी यदू आहे, तू यदू नाहीस. तर तू कोण आहेस ओळखून घे. कर्तृत्व, कर्म, प्रतिष्ठा, प्रबोधन सगळं विसरा. कोणा नाठवे कोण कूळ याती. काही लक्षात नाही मी कोण आहे, माझं नाव काय. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे याला समाधी अवस्था असं म्हणतात. शून्यत्व होणं. शून्याची पोटी निरंजन गुंफा. नामदेवांचा अभंग आहे छोट्या समाधीतला. शून्य होणं आणि बुद्धी शून्य करणं. काहीच न ठेवणं आपल्यामध्ये, काहीच नाही. कशाचा आठव नाही, कशाचा विसर नाही, कशाची चिंता नाही, कशाचं ध्यान नाही, कशाचं स्मरण नाही, काही नाही. फक्त स्मरण एवढंच पाहिजे. अंते नारायणं स्मरं. शेवटी फक्त विसरू नये देव. आपलं उलट असतं, आपण सगळं लक्षात ठेवतो आणि हरिपाठी विसरून जातो. एखाद्या ठिकाणी जर गेला ना तर किती माणसाची नावं सांगेल, बापरे बाप. त्याला विचारलं हरिपाठ येतो का. हरिपाठ काय म्हणा, लक्षात बसतो का आमच्या संसारिक माणसांच्या. ओळखावं जन्मजन्मांतरीचं गलिच्छ आहे हे. नको ते भरले ना आपण पूर्वी. फक्त आपल्या लक्षात एवढंच पाहिलं पाहिजे, विठ्ठला, पांडुरंगा, हे नारायणा, तूच माझा आहेस बस. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च. तुमच्या भावाचं नाव काय विठ्ठल, तुमच्या बापाचं नाव काय विठ्ठल, तुमच्या आईचं नाव काय विठ्ठल, तुमच्या मेहुणी विठ्ठल 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 विठ्ठल, काही नाही पलीकडे. आणि त्याला एवढीच प्रार्थना केली की हे प्रभू आमच्यावर दया करा, दया करा. ते एक फार गीत आहे, भावगीत, त्याच्यामध्ये सुंदर म्हणतात प्रार्थनेमध्ये, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. तुम्ही कोण आहेत आणि आम्ही कोण आहोत. फार गोड आहे. जो खिल सकेला ओ फूल हम है, तुम्हारे चरणों की धूल हम है, दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो.
तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना कोई न अपना सिवा तुम्हारे. कोण आहे तुझ्याशिवाय? दया की दृष्टी सदा ही रखना. हे बाकीचे कोणी नाही तो आपले. तुम्हाला आज समजणार नाही, वेळ आल्यावर कळेल. जेव्हा भाऊ प्रॉपर्टीसाठी भावाचं शर्ट धरतो ना, तेव्हा याला वाटतं उगीच याला मी भाऊ मानले इतके दिवस. आता कळाला हा तर साप आहे. जेव्हा बहीण आपल्यावर पलटते ना, प्रॉपर्टी वाटून मागायला घेते ना, त्या दिवशी मग हा म्हणतो मी हिला उगाच माझी बहीण समजलं. आता कळालं इथे माझी वैरी नव्हती. स्वार्थ आड आल्यावर ते पाऊस पडल्यावर बेंडकवर निघतात ना, तसा स्वार्थ आला की हे नात्यातले बेंडकवर निघतात. आणि म्हणतो माझ्या शेतात एवढ्या बेंडकुळ्या नव्हत्याच, आल्या कशा? होत्या रे, फक्त बिळात होत्या, बिळात. हे तसंच आहे. हे तुम्हाला वाटतं हे माझं आहे, 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 हे माझं आहे. पण जेव्हा परिस्थिती सत्य समोर येते त्या दिवशी कळतं की कोणीच माझं नाही, हे सगळे स्वार्थी आहेत. मग माझा कोण आहे? तोच आहे, फक्त एक सहकार्य करणार आहे. आणि एक सांगतो पुन्हा ऐका, आपल्यापासून जोपर्यंत पुढच्याचा फायदा होतो कृष्णा भाऊ, तोपर्यंत पुढचे माणसं चांगलंच म्हणतात. आणि ज्या दिवशी आपला फायदा पुढच्यांना होत नाही त्या दिवशी घरातली माणसं सुद्धा वाईट म्हणतात. पुन्हा मान हलवायला पोती सांगालो का? ध्यान में आ रहा है सब? फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा की हे प्रभू तूच आहेस, तूच आहेस. त्वमेव शरणम गच्छ, त्वमेव शरणम गच्छ. तुझ्याशिवाय कोणी नाही. म्हणून न स्तुवितम न निंदेत न कुर्वत साध्व साधुवा वदंतो गुणदोष. आणि पावर अशी ठेवा की परमेश्वराला आपलं माना. एखादा जरी वाईट दृष्टीने तुमच्याकडे आला तरी तुमच्यात एवढी पावर असली पाहिजे की त्याच्यात सुद्धा बदल करण्याची. परिसाला तोडण्यासाठी लोखंडाची कुऱ्हाड जरी वरी हाणली तर परीस त्याला सोनच कळतं. तोडायला आलेल्या माणसाला सुद्धा झाड सावलीच देतं. चरख्यात घालणाऱ्या माणसाला सुद्धा ऊस गोडच लागतो. तसं तुमचं आमचं जीवन झालं पाहिजे. कोणी कसंही वर्तन करू द्या, तुम्ही सन्मार्गानं चला, हाच तुमच्या परमार्थाचा विजय आहे. आणि एकच करा, भजन करा, नित्य साधना करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. वाजवायला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव जनाबाई. नामदेव जना. हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. आवाज असा बेंबी पासून आला पाहिजे. हो, शेतातला पाण्याचा दांड फुटल्यावर किती मोठ्याने हाक मारता, तेवढ्या मोठ्याने ऐकू आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. हा हा, टाळी जोरात वाजवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मीराबाईंची फार. आणि पाहिल्यावर त्याच्या मनात विषय आला की मला बायको हीच मिळावी. आता माणसं अवकात बघून चौकात जायला पाहिजे का नाही? ते काही लक्षात येत नाही. आता हे भंगिनीचा मुलगा आणि राजाची कन्या मीराबाई कसं जमेल? पण ते आता प्रेम आंधळा असतं म्हणतात ना, नाही का? पण आता आंधळ ठेवू नका. आता आंधळ प्रेम करून जर चाल तर फ्रीज मध्ये तुकडे सापडायलेत. कळालं तुम्हाला? म्हणून थोडस सावध व्हा. मुलाबाळांना थोडं जागरूक करा. मला वाटतं चांदवड तालुक्यात 2 घटना घडल्या तशा, नाही का? पेपरवर वाचलं मी आज, मला त्याच्यामुळे माहिती झालं. म्हणून थोडस जरा डोळे उघडून करा. प्रेम जरा डोळे उघडून करा. निदान गंधवाल्या संग तरी करा ना, शेंडीवाल्यासोबत तरी करा. तुम्ही करता त्यांच्या बरोबर अवघड होत. काही नाही, मी काही म्हणलो नाही. त्यांनी मीराबाईंचं सौंदर्य पाहिलं, त्याच्या मनामध्ये मीराबाईच बसल्या सगळ्या. महाराज घरी आला, अंथरूण केलं, त्याच्यावर झोपला. आईने विचारलं, का रे बाळा, आल्या कसं काय झोपलास? आई, मी आता उठणार नाही, लग्न करीन तर मीराबाईशीच, नाही तर अन्न पाणी खाणार नाही. ठीक आहे बा. पण प्रकार असा घडला. 1-2 दिवस झाले. ती मीराबाई कामाला यायची, म्हणता आईचं अंतकरण, लेकरू घरी उपाशी, आई उदास. त्या यांनी विचारलं मीराबाईंनी त्या दासीला की बाई, 2-4 दिवसापासून तुम्हाला जय हरी जय हरी जय हरी जय हरी घालता, का घातला नाही? मग त्यांनी सांगितलं, काही नाही, नाही सहज नाही, खरं सांगा. मग सांगितलं की माझा मुलगा राजवाड्यात आला होता आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं, त्या दिवशीपासून तो म्हणतोय की लग्न करीन तर मीराबाईशीच. पण शहाण्या माणसांना राग येत नसतो बरं का. जरी ते रागावले तरी तिथंच सोडून देतात शहाणी माणसं. हे कपटी माणसं लक्षात ठेवतात. हा, त्या पंक्तीला मला बुंदी कमी वाढली होती यांनी. आणि मोठी माणसं जिथल्या तिथं एखाद्या वेळा भाडकन काही बोलले तरी लगेच विसरून जातात आणि त्याला जवळ घेतात बस. आणि विसरतात तीच माणसं मोठी होतात बरं का, हे लक्षात ठेवा. असं माझ्याशी लग्न, हो, मग त्याला उद्या घेऊन या, मी करते त्याच्याशी लग्न. ती दासी पळत आली, तिने सांगितलं, अरे उठ, मीराबाई तुझं लग्न करायला तयार झाली. हे म्हणतं, मग तिकडं न्हाव्याकडे जाऊन येऊ का एकदा? नाही म्हणले. तोपर्यंत तिचं मन बदललं तर आला. मीराबाईंनी विचारलं, काय नाव तुमचं? अमुक आहे. माझ्याशी लग्न करायचंय? हो. वा 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 वा, चांगली गोष्ट आहे. पण एक करा ना, माझी एक सामान्य अट आहे, 7 दिवस तुम्ही भगवान नामाचा जप करा. मी 8व्या दिवशी तुमच्या सोबत लग्न करते. मला 7 दिवस भजन करताना तो महात्माच झाला. आणि 8व्या दिवशी मीराबाईने उठवलं लग्न करायचंय, तर मला माझं लग्न तर झालं. आणि मीराबाईंचा शिष्य झाला तो पुढे शेवटी, नाही का? अशी पावर येते आपल्या अंतकरणात. हो. आणि पावर 2 गोष्टींच येते, एक वागण्यानं आणि दुसरं सतत परमेश्वराचं भजन करण्यानं. माणूस पॉवरफुल बनतो या 2 गोष्टीनं. वागणं स्वच्छ ठेवा, धुतलेल्या तांदळासारखं. काय मजा आली तुमचा कोणी तुमचा विरोध करायला. महाराज, एखाद्याने तुमचा विरोध केला तर परमात्मा त्याला शिक्षा देईल, पण आधी तुम्ही शुद्ध असणं महत्वाचं आहे. तूच मुलकाचा लबाड, तूच जन्मजन्मांतरीचा गलिच्छन, भगवान तुझा कैवार घेतील कसा? तुम्ही शुद्ध व्हा, तुम्ही एकनिष्ठ व्हा, तुम्ही नामधारक व्हा. उद्धवा, असा जर कोणी झाला तर तो मला प्राणापेक्षाही प्रिय होतो आणि मी त्याचं सर्व काही सांभाळतो. मागे पुढे उभा. पण कुणाच्या
बांध कोरणाराच्या मागे पुढे उभा. 17 जणांचे मतदानाचे पैसे घेऊन 1 जणाला करणाराच्या मागे पुढे उभा. नाही नाही नाही, त्यांच्या नाही, जे खऱ्यानं वागतील आणि माझं भजन करतील त्यांच्या मागे पुढे उभा राहे. सांभाळीत आलिया आघात निवाराया. त्यांचे आघात मी निवारण करतो. म्हणून हे उद्धवा, फक्त अवस्था अशी करा, उजव्या वंद्यत्वे शुद्ध भावो, डाव्या निंदेते निज निर्वाहो, पुरुषाशी दोहीचा समभावो, वंद्य निंद्य पाहो समत्वे तशी. ज्याची दृष्टी सम झालेली आहे, ज्याचं विषमत्व नष्ट झालेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये सगळ्याबद्दल प्रीती निर्माण झालेली आहे, जो कोणाची निंदा करत नाही, जो कोणाला स्तुती करत नाही, जो कोणाच्या संसारात डोकं लावित नाही, घाण गोष्टी लक्षात ठेवीत नाही आणि परमेश्वराचं चिंतन केल्याशिवाय राहत नाही, तो मला फार प्रिय आहे, असा भगवंताने आज भाव सांगितलेला आहे. आता आज इथेच थांबूया. 9:45 वाजलेले आहेत. उद्या कथेची सांगता आहे. 4 दिवसाचा सत्संग, उद्या विश्रांतीला जाणार आहे आणि उद्याच अधिक मासाची सांगत आहे. शेवटचा धोंडा खायला हरकत नाही. म्हणून आता 3 वर्षाला अधिक मास येणार आहे, तोपर्यंत आपण राहू न राहू. मी काय म्हणतोय लक्षात आलं का? राहूच म्हण. आता काय खरं आहे सांगा बरं मला. मी काय म्हणतोय? आपल्या हातात आहे का मामा? आपल्या हातात आहे का? आमच्या गोरखभाऊच्या सासऱ्याला म्हणायलो, मी सांगितले होते म्हणून मी 3ऱ्या पासूनच सुरुवात केली आणि 3ऱ्या अध्यायातले 4 श्लोक झालेत फक्त बरं का. किती झालेत? 4. अजून 112 श्लोक बाकी आहेत एकाच अध्यायातल्या. आणि एकादश स्कंद पुढे अजून खूप मोठा आहे. पण चला, त्याच्यातला काही मतितार्थ तुमच्या समोर मांडता यावा म्हणून हे केलं. आता उद्या काही काल्याचं कीर्तन वगैरे काही नाहीये, हे प्रवचनच आहे. आपलं प्रवचनावरच विश्रांती आहे. फक्त शेवटी अभंग म्हणायचा आणि उत्सव समाप्त करायचा. कारण प्रवचनच बाकी आहे म्हटलं. अजून मी सांगितले काला वगैरे काही करू नका. काला एकदाच करू, एकादश स्कंद संपल्यावर एकदाच. 6:30 ते 8:30 पर्यंत कथा होईल. 8:30 ते 9 पूजन दर्शन सगळं ग्रंथाची आरती वगैरे होईल आणि महाप्रसाद उद्या. महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे उद्या. म्हणून सगळे लवकर या, प्रसाद घ्यायलाच या आणि या धर्म कार्यामध्ये सगळेजण तन्मन धनाने सहभागी व्हावा. प्रत्येकाचा खारीचा वाटा का होईना पण या उत्सवात, या सत्संगामध्ये पडला पाहिजे. हा सगळ्यांचाच आहे. मी काल सांगितलं, या उत्सवाचा कोणी मालक नाही. माझ्या सहित महाप्रसादात काही ना काहीतरी पडलं पाहिजे. म्हणून बाहेर स्टॉलवरती मंडळी बसलेली आहेत. सगळ्यांचं सहकार्य या उत्सवाला लाभू द्या. आता उत्सव म्हणलं की खर्च पाणी असतोच आणि त्याच्यामध्ये जर आपण यांच्याच बोकांडीवर, या 10-5 जणांच्याच बोकांडीवर खर्च पाणी ठेवला तर एवढा सप्ताह करतील आणि पुन्हा कधीच करणार नाहीत ते. असं होईल नाही का? म्हणून हा आपला सत्संग पुढे चालू राहायला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी करा. ते जरी ते मला काही म्हणले नाहीत असं तर श्रोत रसिकांना नमस्कार, तुम्हा सर्व संतांना नमस्कार. शामभाऊंच्या चरणी दंडवत घालून इथेच थांबूया. उद्या ठीक 6:30 वाजता कथेला प्रारंभ करूया. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि उद्या 6:30 वाजता बरोबर आपल्या लॉन्सला इथे उपस्थित राहा, ही सगळ्यांना विनंती. आजची झालेली कथा श्री गुरुरायाच्या चरणी समर्पित. उद्या ठीक 6:30 एकत्र येऊया. पुंडलिक जय